नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. चांदीची आयात मुक्त श्रेणीतून मर्यादित श्रेणीत. चांदीच्या आयातीबाबत केलेल्या निर्णयामुळे भारतीय सराफा बाजारावर आणि उद्योग व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता. केमिस्ट्रीच्या गुणांचं भाकीत नडणार. क्लासेस पालक विद्यार्थी सुद्धा रडारवर. CBIची राज्यात नांदेड, लातूर, नाशिक आणि पुण्यात धडक कारवाई सुरूच. क्लासेस चालक, विद्यार्थी आणि पालकांवरही कारवाईची टांगती तलवार कायम. हिंद केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळच्या हाताला मोठी दुखापत. दुखापतीनंतर पृथ्वीराज मोहोळची माघार. कुस्तीच्या सुरुवातीलाच महेंद्र गायकवाड यानं पृथ्वीराज मोहोळचा हात पिळल्यानंतर कुस्ती थांबली. समृद्धीवरील बेशिस्त वाहन चालकांवर पुढील महिन्यापासून बसणार वचक. महिनाभरात होणार ITMS प्रणालीचा पहिला टप्पा कार्यान्वित. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई. महाराष्ट्र अजून तापलेलाच. 15 शहरात पारा 40 पार. विदर्भात, अकोला आणि वर्ध्यात तापमान थेट 46 अंशावर. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. पुण्याच्या धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना. पॉलिटेक्निकमध्ये मोठे बदल. आता थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेशासह रोजगार. विद्यार्थ्यांना यंदापासून योग. व्यवसायाचे मिळणार धडे. प्रशिक्षण कालावधी 12 आठवड्यांचा. विद्यार्थ्यांना इंग्रजीसोबत मराठीतूनही शिक्षण आणि परीक्षा. जुन्नरमध्ये लालपरी पलटी. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ. अपघातात अनेक प्रवासी जखमी. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव कार्य. डबल मुक्यातील आरोपीला गुन्हे शाखा 3च्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या. खडकवासला भागात पोलिसांची सिने स्टाईल कामगिरी. पुण्यातील ड्रग आणि गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या ओमकार उर्फ टेड्या सातपुते आणि अजिंक्य चव्हाण यांना केली अटक. दिल्ली विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात राजस्थाननं गमावलं सर्व काही. कॅपिटल्सचा विजय आणि बदललं पॉइंट्स टेबलचं गणित. 4 चेंडू राखून दिल्लीने 5 गडी राखत सामना केला स्वतःच्या नावावर. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.